आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला मुंबईमध्ये गिरणी कामगारांना आमचं हक्काचं घर नक्कीच मिळणार आहे। मोठ्या प्रमाणात घरं बांधली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। 5000 घरांची सोडत काढणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। मुंबईमध्ये आजपासून प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। पर्यावरण रक्षणासाठी मुंबई मनपानं प्लास्टिक बंदीच्या संदर्भात धडक कारवाई सुरू केली आहे। आज दादरच्या फुल बाजारातून या मोहिमेची सुरुवात झाली आहे। त्या दिवसात दुकानदार, फेरीवाले, मॉल अशा सर्वच ठिकाणी भरारी पथकांच्या सहाय्यानं कारवाई केली जाईल। प्लास्टिक पिशवी आढळली तर 5000 रुपयांचा दंड ठोठावला जाईल। कोरोनाच्यामुळे मुंबईतील प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधातली कारवाई थंडावली होती, पण आता कारवाईचा बडगा पुन्हा एकदा उगारला जातोय। सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले। टोमॅटोची स्वस्त दरानं विक्री सुरू केल्यानंतर केंद्र सरकारनं कांद्याच्या बद्दल सुद्धा असाच निर्णय घेतलाय। आता सरकार कांदाही स्वस्त दरात उपलब्ध करून देणार आहे। सध्या कांद्याचे दर 40 रुपये प्रति किलो आहेत, पण आता कांदा 25 रुपये किलोनं उपलब्ध होणार आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40% शुल्क वाढवल्याच्या निषेधार्थ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमधल्या व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले। यामुळे सर्वच बाजार समित्यांमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळाला। नाशिकच्या जानोरी परिसरातील कस्टम कार्यालयाच्या बाहेर अनेक कांदा कंटेनर अडकलेत। केंद्र सरकारनं कांदा निर्यात दर लागू केल्यानं कंटेनर कस्टम कार्यालयाच्या बाहेर आणण्यात आलेत। कागदपत्र दुरुस्ती आणि तांत्रिक कारणांच्यामुळे 18 ते 20 कंटेनर अडकल्याची माहिती मिळते। निर्यात शुल्क वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे। हे निर्यात शुल्क कमी करावं अन्यथा रद्द करावं अशी मागणी होती। नागपुरात 3 दिवसात कांदे 8 रुपयांनी स्वस्त झालेत। केंद्र सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क 8 रुपयांनी वाढवल्यानंतरचा हा सगळा परिणाम आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे। कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे, तर कांद्याचे दर पडणार नाहीत याची काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। याच संदर्भात सकारात्मक मार्ग काढू असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आहे। कांद्याची इतर राज्यात मागणी वाढली आहे। निर्यात खुली झाली असून काही प्रमाणात कर वाढवण्यात आलाय। नाफेडला 2 लाख मेट्रिक टन कांदा आणखीन खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे कांद्याचे दर पडणार नाहीत असं म्हटलंय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी। कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असून या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय। गरज पडल्यास शरद पवार यांची सुद्धा भेट घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा 40% निर्यात शुल्क वाढीचा निर्णय केंद्र सरकारनं तात्काळ मागे घ्यावा अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून केली आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलाय। कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द झालं नाही तर मंत्र्यांच्या घरावर कांदा फेकून मारण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे। मागच्या 3 दिवसात एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल 1,500च्या वर भाजीपाला गाड्यांची आवक झाली। मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारात आला खरा, पण ग्राहक नसल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। श्रावण महिना सुरू झाला असून श्रावणातील सणांच्या निमित्तानं नारळाची मागणी वाढली आहे। यंदा उत्पादन चांगलं असल्यानं नारळाचे भाव स्थिरावले असून सध्या दररोज 1 लाखांच्या जवळपास नारळाची विक्री होते। किरकोळ बाजारात नारळाची 30 रुपयांना विक्री होते, मात्र येत्या काही काळात नारळाच्या दरात वाढ होईल अशा प्रकारचा अंदाज आहे। आणि आता थेट जाऊयात पुण्याला। युवक काँग्रेसचं एक आक्रमक आंदोलन सुरू आहे। प्रामुख्यानं तलाठी भरतीच्या वादासंदर्भात जो गोंधळ झालाय, आज तलाठी भरतीच्या संदर्भातली लेखी परीक्षा होती आणि या परीक्षेच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला। याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। वैभव, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी राज्यभरामध्ये तलाठी भरती जो गोंधळ झाला
सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना 7 वाजता परीक्षा केंद्रावरती येऊनही 11 वाजेपर्यंत तिष्ठत थांबावं लागलेलं होतं परीक्षा सुरू होण्यासाठी. ग्रामीण भागातून आलेले अनेक विद्यार्थी होते. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये झालेला गोंधळ जो आहे त्याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसनं आज 5 वाजता बरोबर बालगंधर्वच्या चौकामध्ये वाहतुकीच्या अगदी पीक आवर्समध्ये रास्ता रोकोचं आंदोलन जे आहे ते घेतलेलं होतं. पोलिसांना याचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तिथे दाखल झालेला होता आणि अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केल्यावरती लगेच या सगळ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात पोलिसांनी घेतलं आणि त्यांची रवानगी जी आहे डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये केलेली आहे. या कार्यकर्त्यांनी पळापळ करून रास्ता रोको करायचा प्रयत्न केलेला होता, मात्र केवळ घोषणा द्यायचीच परवानगी जी आहे ती पोलिसांनी दिली आणि रस्ता अडवला जाणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेत सगळ्या पदाधिकाऱ्यांना गाडीमध्ये घालून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. वैभव तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. गेल्या अनेक दिवसांपासून 59 ते 61 हजाराच्या दरम्यान असलेल्या सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अधिक मासामुळे सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली होती. गेल्या 3 महिन्यांपासून सोन्याचा दर 58,800 रुपयांच्या वर होता. चांदीच्या दरात सुद्धा चढउतार दिसून येतोय. सध्या चांदीचा दर 71,000 रुपये प्रति किलो इतका आहे. जालना शहरातील अनधिकृत अतिक्रमणांच्यावर महानगरपालिकेनं कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये संभाजीनगर चौफुली ते मामा चौक रोडवरच्या टपऱ्या हटवण्यात आल्या. यामुळे आता अतिक्रमण धारकांचं चांगलंच धाबदण आणलंय. गणेशोत्सव आता जवळ येत चाललाय. मूर्तिकारांनी मूर्तीवर आपला शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली. यावर्षी मूर्ती बनवण्याच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं मूर्तीच्या किमतीत देखील जवळपास 25% वाढ झाली आहे. आता मूर्त्यांवर रंगरंगोटीचा शेवटचा हात सुरू असून गणेश भक्तांना आता गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागली. पालघर जिल्ह्यातील जव्हार इथे पतंगशाह कुटीर रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. वैद्यकीय अधीक्षकांना धमकवल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आलं असून रुग्णांचे मात्र मोठे हाल होत आहेत. धमकवणारा प्रवीण भिसे याला तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी बीआरएस पक्षाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात केवळ 25% इतकाही सरासरी पाऊस झालेला नाही, त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा अशी त्यांची आग्रही मागणी. या संदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शहापूरमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांच्यामुळे रस्त्यांची चाळण झाली. या विरोधात मनसेकडून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषदेच्या समोर मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. जलजीवन मिशन योजनेच्या कामात भ्रष्टाचार सुरू असून दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात खड्ड्यांचं मोठं साम्राज्य निर्माण झालं. या खड्ड्यांच्या विरोधात मनसेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून खड्ड्यांची पूजा करत प्रशासनाचा निषेध केला गेला. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये वीज जोडणी नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले. या विरोधात जिल्हा परिषदेच्या समोर कंदील आंदोलन करण्यात आलं. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्यावर लावण्यात आलेलं 40% निर्यात शुल्क तातडीनं रद्द करावं या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरले. संतप्त कार्यकर्त्यांनी येवल्यातल्या पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको केला. यामुळे महामार्गावरची वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावं या मागणीसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून स्वराज्य संघटनेच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळेला गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलनकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. निर्यात शुल्क रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीनं देण्यात आला. तिकडे भुसावळ शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदारांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गेल्या 7 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची प्रकृती ढासळले, उपोषणाची दखल न घेतल्यास शेकडो शेतकरी उपोषणाला बसतील असं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकासासाठी विशेष पॅकेज द्या या मागणीकरता शेकडो बेरोजगार तरुण रस्त्यावर उतरले। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या तरुणांनी आंदोलन केलं। ऊसतोड मजुरांचं बीड जिल्ह्यातील स्थलांतर थांबवा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। अजित पवार आणि शरद पवार यांनी लपून भेटण्यापेक्षा घरी भेटावं, आम्हाला त्यात काहीच वावगं वाटत नसल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला। ते भंडाऱ्यात बोलत होते। दरम्यान महायुतीला जनतेच्या प्रश्नांविषयी काहीच देणं घेणं नसल्याची टीकाही त्यांनी केली। उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम देशानं नव्हे तर जगानं पाहिलंय। त्यांनी 2.5 वर्षात केलेलं काम पाहून सार्वत्रिक निवडणुकीत जनताच उत्तर देईल असं विधान ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे। अजित पवार यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी शरद पवार यांनीच पाठवलं असा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी केलाय। शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत तेच करतात असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला। जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली। मंगेश चव्हाण यांनी थेट एका ठेकेदाराला फोन लावला। फोनवरच्या संभाषणाच्या माध्यमातून महावितरणच्या अधिकाऱ्यानं 1 कोटींच्या बिलासाठी 20 लाख रुपये हप्ता घेतल्याची माहिती सगळ्यांसमोर आली। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाला भेट दिली। यावेळेला त्यांनी सीसीटीव्ही कंट्रोल रूमला भेट देऊन शहरात स्मार्ट टीव्हीच्या अंतर्गत पोलिसांसाठी होत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली। संजय राऊत मुंबईतून ठाकरे गटाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। पक्षाची गरज आणि पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी आपण असल्याचंही त्यांनी म्हटलं। इतकंच नाही तर ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडून आमचा एक साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी तो 2 ते 2.25 लाख मतांनी निवडून येईल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। जालन्यात बेकायदेशीररित्या रायफल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली। या संदर्भात माहिती मिळताच छापेमारी करत पोलिसांनी कारवाई केली। सध्या आरोपी अटकेत असून अधिक तपास सुरू आहे। पुण्यामध्ये गांजा तस्कर विजय बिबे यानं तुरुंगातून वाळू चोरी प्रकरणात तडीपार असलेल्या अप्पा झगडेला व्हिडिओ कॉल करून धमकावलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय। कारागृहातील आरोपींना तुरुंगातून कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करण्याची मुभा देण्यात येते, मात्र बिबेसारखे गुन्हेगार दहशत पसरवण्यासाठी याचा वापर करत असल्याचं समोर आलंय। पुण्याच्या कोंढवा भागात एका महिलेनं अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणी महिलेच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेच्या मोबाईलमध्ये या संदर्भातला व्हिडिओ सापडल्यानंतर सर्व प्रकरण उघडकीस आलं। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। धुळे शहरातील मुख्य भागात असलेल्या कॉटन मार्केट परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड तसंच सोनं आणि चांदी लंपास केलं। या प्रकरणी आझादनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यवतमाळमध्ये नागपंचमीच्या पूजेसाठी अडाण नदीपात्रात गेलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे। आंघोळीच्या वेळेला पाय घसरून हा तरुण पडला आणि वाहून गेला। ग्रामस्थांच्याकडून शोध सुरूच आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांचा अतिशय विचित्र अपघात झाला। पुण्यावरून मुंबईला जाणारा कंटेनर दुभाजकाला धडकला आणि विरुद्ध दिशेला उलटला। यावेळेला 2 कार कंटेनरच्या खाली आल्या। यात 2 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीररित्या जखमी झाले। बुलढाणा जिल्ह्यात नागपंचमीच्या निमित्तानं खामगाव इथल्या नॅशनल हायस्कूलमध्ये सापांचं एक चित्रप्रदर्शन भरवण्यात आलंय। या चित्रप्रदर्शनातून सापांच्या विविध जाती, विषारी आणि बिनविषारी सापांविषयीची माहिती या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहेत। जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुऱ्हा काकोडा इथे नागपंचमीच्या निमित्तानं नागदेवतेची दिंडी काढण्यात आली। जय भोलेनाथचा गजर करत भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी केली गेली। जालन्यामध्ये नागपंचमीच्या निमित्तानं वाटूर तांडा इथे कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। वाटूर तांडा इथे नागपंचमीच्या दिवशी कुस्ती खेळवण्याची 40 वर्षांची परंपरा आहे।
त्यामुळे कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी गर्दी केली होती. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या निमित्तानं मनमाडजवळच्या नागापूर इथे महादेव नागेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली. पावसाच्यासाठी भाविकांनी महादेवाला साकडंही घातलं. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं गोंदिया शहरातील हनुमान मंदिरात 11,000 शिवलिंग तयार करून त्याला अभिषेक करण्यात आला. यावेळेला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येवला, मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसानं पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचं औचित्य साधून राजापूरच्या महादेव मंदिरातील शिवलिंगाला जलाभिषेक करण्यात आला. यावेळेला पाऊस पडू दे, पिकं चांगली येऊ देत असं साकडं घालण्यात आलं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा बातमी 36 जिल्ह्यांची.